अभ्यासात खूप हुशार होता तो. आणि तो हुशार का बरं बनला होता? कारण तो डेली त्यांच्या मम्मी पप्पांनी सांगितलेले कामं किंवा टीचरने सांगितलेले कामं तो रेग्युलर करत होता. तुमच्यामधला पण एखादा चिट्टू असू शकते, हो ना? तर टीचरने सांगितलेल्या होमवर्क, टीचरने सांगितलेल्या चांगल्या गोष्टी आणि मम्मी पप्पांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी तो फॉलो करत होता. मग बघा, चिट्टू अभ्यासात एकदम हुशार आणि मग त्याला छान मार्क्स मिळाले. छान मार्क्स मिळाले, मग मम्मीने त्याचा लाड केला. कमी आहे ना? तर मग मम्मी कसं लाड करते घरी तुमचा? करते का? अरे वा, माझं विहान किती छान. अशी मम्मी घेते ना? घेते की नाही? तुला छान मार्क्स मिळाले, किती हुशार आहे तू, हो? असं करते का? किती हुशार आहे, एक मारते गालावर, असं नाही ना? हां. तर मग असा जर कोणी तुमचा लाड केला तर तो गुड टच समजायचा. काय समजायचं? गुड टच समजायचा. आणि मग चिट्टूचा लाड दुसऱ्या दिवशी आजीने पण केला. चिट्टूचा लाड दुसऱ्या दिवशी आजी गावावरून आली तर आजीने पण केला. मग आजी कशी करते? तुमची आजी लाड करते का गावातून आल्यावर? अरे माय, मग पोरगा किती हुशार, किती छान. मग असा जर लाड केला तर हा सुद्धा गुड टच समजायचा. काय समजायचं? गुड टच समजायचं. मग चिट्टू एक वेळा घरातून खेळायला गेला. चिट्टू एक वेळा घरातून, तुम्हाला खेळायला आवडतं ना? मला माहिती आहे, कधी कधी मम्मीला पण सांगत नाही, ह्या पडत सुटतात ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळायला पोरं. मुली मैत्रिणीकडे जातात, हो ना? कधी कधी सांगत पण नाही मी कुणाच्या घरी चालली. आणि मग बघा, चिट्टू असाच गेला खेळायला आणि मग ग्राउंडमध्ये एक अनोळखी माणूस आला. आणि मग त्या अनोळखी माणसांनी त्याला बॅड टच केला. आता बॅड टच म्हणजे काय? की स्विमिंग कॉस्ट्यूम बघितलं सर्वांनी? स्विमिंग कॉस्ट्यूमच्या आतमध्ये जेवढी बॉडी झाकली जाते त्या बॉडीला जर कोणी टच करत असेल आणि तुम्ही अनकम्फर्टेबल फील करत असाल, तुम्हाला त्रास होत असेल किंवा त्याने जोरात मिठी मारली आणि तुम्हाला जोरात दाबलं, अनकम्फर्टेबल फील होते ना? मग अशा वेळेस चिट्टूने काय केलं? त्या माणसाने त्याला जोरात मिठी मारली आणि त्याच्या लिप्सची पप्पी घेतली. त्याला त्रास झाला आणि त्रास झाल्यामुळे त्याने जोरात नो म्हटलं. काय म्हटलं? असं नो म्हणणार आहे तुम्ही? कुणी जर तुम्हाला अनकम्फर्टेबल फील केलं तर तुम्ही कसं नो म्हणणार? व्हेरी गुड. जेवण करून आले तुम्ही? नाश्ता करून आले, जेवण करून नाही आले. हां, तुम्हाला असं ओरडता येते ना? मग असं जोरात ओरडायचं किंवा तिथून पळून जायचं, किंवा तिथून. आणि अशा काही गोष्टी घडत असेल, तुम्हाला असं फील होत असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगू शकता. ठीक आहे? किंवा तुमच्या मम्मी पप्पाला सुद्धा सांगायचं आहे. ठीक आहे? समजलं का तुम्हाला? काय म्हणायचं? कुणाला सांगायचं? मम्मी पप्पाला किंवा शाळेत शिक्षकांना. ठीक आहे? त्यानंतर जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाता तेव्हा वॉशरूमला जायच्या आधी वॉशरूममध्ये पाणी टाकायचं आहे भरपूर. आफ्टर वॉशरूम तुम्हाला पुन्हा पाणी टाकायचं आहे. समजलं? आणि जेव्हा टॉयलेटला जाता तेव्हा सुद्धा भरपूर पाणी टाकायचं. कोणी टॉयलेटच्या बाहेरच टॉयलेट करून टाकते, असं करायचं. बरेच छोटे मुलं टॉयलेटच्या बाहेरच वॉशरूमला जाताना टॉयलेटच बाहेर करून टाकतात, हो ना?
आणि इकडचे पण काही मुलं फर्स्ट सेकंड थर्डचे टॉयलेटच्या आतमध्ये जायला काय होते तुम्हाला, हो ना, तिथे भरपूर नळ आहे, पाणी आहे, पाणी टाकायचं, युरिन इन्फेक्शन होते ना बाकीच्यांना, हो की नाही. जर तुम्ही अशी स्वच्छता पाळली नाही तर युरिन इन्फेक्शनचे खूप मोठे धोके आहेत आणि मग ते लवकर सॉल्व्ह होत नाही तो प्रॉब्लेम, होणार आहे. केअर घेणार यानंतर बघा, आज आपल्याकडे डॉक्टर सर आलेले आहेत, गायकवाड मॅडम आलेले आहेत, उज्ज्वला मॅडम आलेले आहेत. त्यांनी आपल्याला खूप छान छान माहिती दिली. ती तुम्ही ऐकली आणि मला माहिती आहे की ती तुम्ही लक्षात ठेवली. जेव्हा शाळा सुटेल ना, तुमचं मेडिटेशन होईल, तेव्हा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवायच्या आहे की आज मला डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं, हो ना, उज्ज्वला मॅडमने काय सांगितलं, गायकवाड मॅडमने काय सांगितलं, प्रवीणा मॅडमने काय सांगितलं, हे सर्व